सुस्वागतम मित्रांनो. तर आज हुकुमाचे जाणे या मालिकेमध्ये काहीतरी नवीन घडलं. इंद्रा आणि राणी खूप खुश होते आणि ते फॅक्टरीतून घडी येतात आणि दरवाजातून खूप हसत हसत येतात. तेव्हा मालती त्या दोघांना पाहते आणि परत एकदा राणीला बोलायला सुरुवात होते. ती बोलते की सर्व भाजी तू जाळली आणि आम्हाला मारायचा प्लॅन आहे वाटतं तुझा. तेव्हा इंद्रा बोलतो, आई, जे तोंडात येईल ते बोलू नको राणी, तशी नाहीये. तेव्हा आबाही इंद्राला सपोर्ट करतात. तेव्हा मला ती म्हणते, मला राणीचा चेहराही पाहायचा नाहीये. तेव्हा इंद्रा म्हणतो, मी एक निर्णय घेतला आहे की राणी उद्यापासून माझ्यासोबत कंपनीत येणार आणि ती जर कंपनीमध्ये आली तर मला खूप मदत होईल. आणि आई, तुला जर असे वाटत असेल की मी खुश राहू, टेन्शन फ्री राहावं, तर तू तिला थांबवणार नाही. तेव्हा मालती कुठेतरी होकार तिथे. नंतर जेवण करण्याची वेळ होती. आबा, विक्रांत आणि इंद्राही टेबलावर जेवणासाठी बसलेले असतात आणि त्या दिवशी जेवण उर्मिलाने बनवलेले असते. उर्मिलाकडून भाजी खरट आणि डाळ ही तिखट झालेली असते. तर तिथे राणी येते आणि उर्मिला तिला तिची प्रॉब्लेम सांगते. तेव्हा राणी भाजीमध्ये चांगले पदार्थ मिक्स करून भाजीला चांगलं बनवते आणि बाहेर दोघीजणी टेबलावर जेवण नेतात. नंतर आबा, इंद्रा आणि मालती जेवणाची खूप प्रशंसा करतात. तेव्हा उर्मिलाही खूप खुश होते आणि म्हणते, मी राणीपेक्षाही भारी जेवण बनवू शकते. तेव्हा ही राणी सर्व काही ऐकून घेते. नंतर रूममध्ये गेल्यानंतर इंद्रा राणीला बोलतो, मला माहीत आहे की तू उर्मिला वहिनीला जेवण बनवण्यास मदत केली आहे, पण तू कोणालाही सांगणार नाही. नंतर राणी बोलते, हो, मी केली आहे मदत. नंतर दुसऱ्या दिवशी विक्रांत राणीला मारण्याचा प्लॅन बनवतो. विक्रांत बोलतो, आता काहीही झालं तरी मी राणीला सोडणार नाही. तिचा मी जीव घेणारच. आणि तिकडे राणी सूटबूट घालून कंपनीत जाण्यासाठी तयार झालेली असते. या पुढचा भाग पाहण्यास खूप मजा येणार आहे. तर पुढचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.